भारतीय हवामान विभागानं 24 जून रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिलाय। मान्सून मे अखेरीस महाराष्ट्रात सक्रिय झालेला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तो स्थिर असल्याचं निरीक्षण आहे। हवामान खात्यानं काही भागासाठी येलो आणि रेड अलर्ट जारी केलेला असून नागरिक आणि शेतकऱ्यांना सावध राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबईत काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो। पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथं मुसळधार पावसाचा इशारा आहे। पुणे आणि सातारा घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान खात्यानं शेतकऱ्यांना पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला दिलाय, कारण अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। सांगली व कोल्हापूर परिसरात पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे। वादळी वाऱ्यांसह काही भागात जोरदार सरी पडू शकतात असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड इथं पावसाचे प्रमाण कमी असणार आहे। दक्षिण मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव भागातही हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पावसाचा प्रभाव संपूर्ण मराठवाड्यात मर्यादित आणि खंडित स्वरूपाचा राहील। नागपूर, चंद्रपूर इथं विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। अमरावती आणि अकोला इथं काही अंशी पाऊस अपेक्षित आहे, परंतु तुलनेत नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडू शकतो। या भागासाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। पावसाचा जोर पाहता पेरणीची घाई टाळावी। काही भागात अतिवृष्टीमुळे पणथळ जमीन आणि पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। हवामान स्थिर होईपर्यंत पेरणी थांबावी असं हवामान विभागानं आवाहन केलेलं आहे।